एका पिस्टनला 2 वाल्व असतात. किती? 2. कोणकोणते? एक इनलेट वाल्व, एक एक्झॉस्ट वाल्व. किती पिस्टनचं सिलेंडर घ्यायचे? 3 पिस्टनचं. बरोबर आहे. एका पिस्टनला 2 वाल्व, तर 3 पिस्टनला 6 वाल्व आहे का नाही? इनलेट वाल्वचं काम काय आहे? एअर सिलेंडर मार्फत आलेली शुद्ध हवा सिलेंडर मध्ये पाठवतात. इनलेट वाल्वचं काम. आणि एक्झॉस्ट वाल्वचं काम काय आहे? जळालेले गॅसेस बाहेर फेकणे. हे एक्झॉस्ट वाल्वचं काम. समजलं? तर या वाल्वची उघडझाप कोणामार्फत होते? कॅमशाफ्ट मार्फत. कशा मार्फत? कॅमशाफ्टला लोब असतात आणि आकृती लोब. त्या लोबने त्याच्यावर वाल्व गाईड असतात. वाल्व गाईड वरी जातात. त्याच्यावर पुशवाड असतो, वरी येतो आणि त्याच्यावरचा जो वाकल अल्मा आहे तो या वाल्वला दाबतो. दाबल्याच्या नंतर वाल्व उघडतो आणि एअर सिलेंडर मार्फत आलेली शुद्ध हवा सिलेंडर मध्ये जाते. हे झालं इनलेटच्या बाबतीत, सक्शन स्ट्रोकच्या बाबतीत. आणि एक्झॉस्ट स्ट्रोकच्या वेळेस तीच प्रोसिजर होते. कोणची? की कॅमशाफ्ट लोब वर येतात, वाल्व गाईड वरी जातात, पुशवाड वरी जातो आणि वाल्वला दाबतो आणि जळलेले गॅसेस मॅनिफोल्ड मार्फत, सायलेन्सर मार्फत बाहेर फेकले जातात. हे झालं उघडण्याच्या बाबतीत. तर वाल्व बंद होण्याच्या बाबतीत कोण मदत करतो? त्या स्प्रिंगला, वाल्व स्प्रिंगला. कारण कॅमशाफ्टचा लोब खाली जातो म्हणजे वाल्वचा दाब नाहीसा होतो आणि स्प्रिंगमुळे वाल्व काय होतो? वर येतो आणि वाल्व बंद होतो. म्हणजे सक्शन स्ट्रोक असो, एक्झॉस्ट स्ट्रोक असो, ही क्रिया बंद होते वाल्व बंद होणे. मग कॉम्प्रेशन स्ट्रोकला दोन्ही वाल्व कसे असतात? बंद असतात. कॉम्प्रेशन स्ट्रोकला का बंद असतात? आलेली शुद्ध हवा लिकेज होऊ नये, कॉम्प्रेशन स्ट्रोक चांगल्या प्रकारे व्हावा, त्यामुळे काय दोन्ही वाल्व बंद असतात. किंचित केसा इतका जरी उघडा राहिला, केसा इतका बी, तरीही तिथून कॉम्प्रेशन काय होतंय? लिकेज होतंय आणि आपल्याला बॅक्टर लोड येत नाही, पावर वाया जाते आणि काय होतंय? बॅक्टर लोडिंग घेत नाही आणि अवरेज येत नाही. कशामुळं? जर वाल्वचं शिजलेलं असेल किंवा कॅपॅसिटी काही किंचित गलत केलेली असेल, त्याच्यामुळं वाल्व दाब राहतो, वाल्व काही अंश उघडा राहतो आणि तिथून आपलं कॉम्प्रेशन काय होतंय? दाबलेली हवा, कॉम्प्रेस केलेली हवा लिकेज होते आणि त्याच्यामुळे सुद्धा काय होते? आपल्या ट्रॅक्टरला डिझेल जास्त लागतं आणि अवरेज येत नाही आणि ट्रॅक्टर लोड घेत नाही. समजलं? तर हे पूर्ण सिलेंडर हेड आणि सिलेंडर हेडवर ही पूर्ण वाल्वची फिटिंग केली आणि याच्यावर वाकर अल्म असेंब्ली सुद्धा असते. काय असते? वाकर अल्म असेंब्ली आहे का? वाकर अल्म असेंब्ली कुठे आहे का? असं त्याला कॅपेट